कैक केले उपोषण पोटीनं अन्नाचा कण खायला भेटला नाही साधा पाव खायला भेटला नाही साधा पाव अरे महाराष्ट्राच्या मातीत मांगाच्या जातीत असतया नाव ज्यावेळी अण्णाभाऊ चालत वाटेगावरून मुंबईला चालले, आपण जर आळंदीवरनं पुण्यापर्यंत पायी पायी चालत आलो तर 3 दिवस पाय चोळतात माझे. पालखी सोबत जर चुकून आलो, आता यायचं बंद केलं, फोटो काढूनच लोक सुधरू देत नाहीत, पण जेव्हा यायचो तर 3 दिवस माझे पाय चोळायचे पोरं. आळंदीवरनं पंढरपूरपर्यंत म्हणजे अगदी गोळ्या मेळ्यात हसत खेळत. पण अण्णाभाऊ वाटेगाववरून सांगली तालुका, वाळवा तालुका, सांगली जिल्हा आणि वाटेगाववरून चालत मुंबईला गेले तर काय झाले असेल परिस्थिती. जाता मुंबईला पायी आलं फाड पड माझा सण्या आलाय म्हणून मी गायला गेलो बरं का. गायला आमची मुलगी ज्योती बजलो या बाळाने सुद्धा मला बक्षीस, एका बापाचं कौतुक करून या ठिकाणी बक्षीस दिलं. आणि अण्णाभाऊंची जीवनकथा तिला खूप छान वाटली म्हणून सांगायचं की जाता मुंबईला पायाला फाड अशा महापुरुषाला जगी नाही चळवळ ही केली उभी अशी अण्णाभाऊची खुबी. चळवळ ही केली उभी अशी अण्णाभाऊची खुबी, पण चालू ना दिला कुणाचा डाव. तुम्हाला वाटलं बाई नुसतं डाव करणारे आताच आहेत, डाव करणारे तेव्हा पण होते, पण चालू ना दिला कुणाचा डाव. कारण अरे महाराष्ट्राच्या मातीत अण्णाभाऊंचं लिखाण असं होतं. काव्य कादंबरी जिवंत कथाई, काव्य कादंबरी जिवंत कथाई, त्यातच समाजाची मांडली Thank you.
अण्णा भाऊंना म्हणून बघून फक्त एकच सांगेल मी की जगविख्यात तुम्ही, स्तुतीलाही शब्द कमी. जगविख्यात तुम्ही, स्तुतीलाही शब्द कमी. त्यांच्यामुळे आम्हाला ही आज 2 लाखाच्या कमी घेत नाही मी. पण कुणामुळं अहो तुमच्यामुळं, आणि तुमच्यामुळं आम्हाला ही कारण त्याचं बी कारण आहे की महाराष्ट्राच्या मातीत मागाच्या आज तया नाव